मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता साक्षात पेपरला आता बातमी आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे। तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपरला देखील दाखवत आहोत। तर त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, लक्षपूर्वक ऐका। म्हणजेच की बघा, आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा बघा 21वा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर काय येत आहे, यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे। चला तर ते पेपरला पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यासाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, 15 दिवसाच्या आधीच आता पीएम किसानचे पैसे व तसेच नमोचे पैसे जमा होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी 4 ते 5 वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे। पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे। ही माहिती लवकरच आलेली आहे। कारण तुम्हाला हप्ता मिळणार की अगदी साक्षात पेपरला ही बातमी आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, आता या हप्ता लवकरच का येत आहे, यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया की राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आणि खुशी बघा, मोठी खुश खबर या ठिकाणी आलेली आहे। ती म्हणजे आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा आज 2 ते 3 तासामध्ये येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे। जी महत्त्वाची बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच 2 ऑगस्ट रोजी मिळाला आणि पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा तुम्हाला देखील मिळालेला आहे। व तसेच बघा, परंतु आता शेतकरी बांधवांनो, हा हप्ता लवकरच का येत आहे, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही मोठी बैठक घेतलेली आहे। कारण की बघा, मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। या बघा की बघा, तुमच्या खात्यामध्ये आता बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी थट जमा होत आहे। यांचे कारण असे आहे की बघा, केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना थोडासा वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे। मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आता बघा, 21वा हप्ता प्लस 8वा हप्ता टोटल या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात 4,000 दोन्ही योजनांच्या खात्यामध्ये आता तुमच्या डायरेक्ट जमा होणार आहे। अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की आपले महाराष्ट्रातील बघा, राज्यात 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यामध्ये करण्यात आलेलं आहे। बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये सोडायला येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ते 18 जिल्हे कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। कारण की ज्या 18 जिल्ह्यात तुमचं जर नाव नसेल तर आज तुम्हाला पैसे मिळणार नाही। आता बघा, पुढील बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढील हप्ता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सोडायला येणार आहे। एकाच वेळी सर्वच जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येत असतात। त्यामुळे सरकारनं हा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आपल्यासमोर ही बातमी आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्र बघा, आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे त्यांची विस्तार यादी सरकारने दिलेली आहे। या 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये तुमच्या खात्यात देण्यात येणार आहे। अनेकदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही, पण आता सरकारकडे निधीची उपलब्ध आहे, म्हणजे की बघा, कमतरता नाही आहे। आता सरकारकडे निधीची कमतरता नाही, त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, हप्त्याच्या वेळेवर काही तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता बघा, दोन्ही हप्ते आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। ही 100% खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार बघा, बीजेपी सरकार मिळून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता
आज दुपारी 3 वाजेच्या नंतर म्हणजेच की बघा 18 जिल्ह्यामध्ये सोडायचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनाने आज माहिती दिली आहे, की आज दुपारी 2 ते 3 तासामध्ये तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी ₹4,000 येतील व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्त्वाची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये 2 हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली. मागच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्या बघा आता येणार नाहीत. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे. मागच्या वेळेस नमो आणि पी-एम किसानच्या हप्त्याला जवळपास एका महिन्याचा गॅप पडला होता. त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेतलेला आहे. कारण की शेतकऱ्याला वारंवार व्हिडिओ पाहण्याची आता अजिबात गरज पडणार नाही. कारण आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे. तुम्हाला आता एस-एम-एस पण देखील येऊ शकतो. त्यामुळे मोबाईलकडे नीट लक्ष देऊन राहायचं आहे. आता शेतकरी मित्र बघा कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी म्हणजे की पैसे जमा होणार आहे. ते 18 जिल्हे कोणते आहे बघा. आता सर्वात महत्त्वाची बँक शेतकरी मित्र बघा पंजाब नॅशनल बँक व तसे बघा इंडियन बँक, इंडियन ओसीसीसी बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ कॅनडा, एच-डी-एफ-सी बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक म्हणजेच की त्याला डाक विभाग असे म्हणतात. या सर्व बँकेच्या खात्यात आज जर टोटल ₹4,000 पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. आता या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल, तर तुम्हाला डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा जिल्हे कोणकोणते आहे बघा पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, पालघर आणि ठाणे या 18 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता राहिलेले जिल्हे आहे ते त्यांच्या बँकाकडून आता काही दिवसातच त्यांच्या पैसे मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आज रक्कम मिळायची असेल तर तुम्हाला आधार कार्ड हे पासबुकला लिंक असणे आधार कार्ड पासबुकला लिंक असणे तरच तुमच्या खात्यात रक्कम मिळणार. अन्यथा तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही. सरकारने ही महत्त्वपूर्ण सूचना केलेली आहे. आता सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार. परंतु त्यासाठी काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा ती महत्त्वाची कामे कोणती आहे? हे सुद्धा तुम्हाला बघा जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.